नारायणगावच्या पेठाळेतील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या श्री खंडोबा मंदिराचा जीर्णोद्धार समस्त कोल्हे मंडळींनी नुकताच लोकवर्गणीतून केला आहे। गेले 2 दिवस सुरू असलेल्या कार्यक्रमांतर्गत काल खंडोबा देवाची पालखीची ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली। यामध्ये ढोलताशा पथक, घोड्यांचे पथक, कलश घेतलेल्या महिला व आबालवृद्ध मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते। तर आज या मंदिराचा कलशारोहण सोहळा पार पडला। गेले महिनाभर अवघ्या महाराष्ट्राला हुलकावणी देणारा वरुणराजाही या 2ही दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये पाहुणा म्हणून हजर होता। खंडोबाच्या मंदिरात आपण नेहमीच खंडेरायाची मूर्ती पाहतो, मात्र या मंदिराचे वैशिष्ट्य असं की येथे देवाचा चांदीचा टाक पहिल्यापासूनच आहे आणि अशा प्रकारचं हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर असल्याचं या देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आशिष कोल्हे यांनी सांगितले आहे। आशिष कोल्हे यांनी नक्की काय सांगितलंय पाहूयात। नमस्कार। श्री संत शिरोमणी सावता महाराज आणि श्री मार्तंड देवस्थान ट्रस्ट कोल्हेमळा या मंडळींनी आपल्या पूर्वजांनी बांधलेल्या खंडोबा मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि हा जीर्णोद्धार करत असताना या मंदिराची जर ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहिली तर सन 1260 सालचा एक मोडीलिपीचा दस्तऐवज आम्हा मंडळी उपलब्ध आहे। त्या दस्तऐवजाचं पुराबाई लेखागारातून जेव्हा आम्ही भाषांतर करून आणलं तेव्हा त्याच्यामध्ये असा उल्लेख आढळला की चिमावल धोंडी कोल्हे हे या मंदिराचे पुजारी होते आणि या मंदिराच्या दिवाबत्तीकरता आणि जेजुरीला काठी पालखी नेण्याकरिता त्यावेळच्या राजेराजवाड्यांनी मंदिराला इनाम बेगा म्हणून जमीन दिलेली होती आणि त्याच्या उत्पन्नातून हा खर्च भागवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करण्यात येत होता। पूर्वीच्या काळी सारी मंडळी बैलगाडीच्या माध्यमातून जेजुरीची वारी करायची, परंतु गेल्या 15-20 वर्षामध्ये आपण ट्रॅव्हल्स बसने जातो आणि साधारणपणे 2 ट्रॅव्हल्स आणि अनेक खाजगी गाड्या अशा प्रकारचं हे नियोजन असतं। ही सारी मंडळी आपल्या वाडवडिलांनी घालून दिलेल्या मार्गानं वर्षानुवर्ष कुलदैवतेला आपला टाक त्या ठिकाणी भेटवण्यासाठी जातात। आता प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातली सारी मंडळी जर मंदिरं आपण पाहिली खंडोबाची तर त्या ठिकाणी मूर्ती प्राण प्रतिष्ठापना आहे, परंतु आपले हे मंदिर असं आहे की या ठिकाणी चांदीचा जवळपास 4.25 किलोचा टाक आहे आणि हा टाक असण्याचं कारण म्हणजे आमची या ठिकाणी पूर्वी वस्ती होती, ही सगळी आमच्या मंडळींची घरं होती। या जुन्या मंडळींनी मंदिराकरता ही भूमी दान दिली, नंतरच्या पिढीमध्ये काही जमीन दान स्वरूपात मिळाली आणि हा जो देव आहे हा संपूर्ण कुटुंबाचा एकच कुटुंबाचा देव असल्यामुळे तो देव्हारा या स्वरूपात होता आणि त्याच्यामुळे मग आमच्या पूर्वजांनी कुठल्याही प्रकारची मूर्ती प्राण प्रतिष्ठापना केली नसल्यामुळे आम्ही मंडळींनी देखील त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गाने टाक स्वरूपातच चल रूपाची प्रतिष्ठापना ठेवलेली आहे। अशा प्रकारे आमच्या पूर्वजांनी या ठिकाणी जेव्हा सुरुवातीला मंदिर उभारणी केली त्यावेळेस ते कडीपाठाचं चुन्यामध्ये बांधलेलं बांधकाम होतं। त्या लोकांच्या परिस्थितीनुसार त्यांनी उत्तमरित्या ते मंदिर या ठिकाणी निर्माण केलं आणि गावामध्ये आमच्या कोल्हे मंडळींचं एक अस्तित्व या मंदिराच्या रूपानं निर्माण झालं आणि ते अस्तित्व जपण्याचं काम या आमच्या आजच्या तरुण पिढीने केलं आहे। आज मळ्यातील लहान थोर सगळ्या मंडळींनी यथाशक्ती आपल्याला जसं शक्य आहे तसं ऐच्छिक स्वरूपाचं योगदान देऊन प्रचंड अशा प्रकारच्या देणगी रूपाने या ठिकाणी मदत केली आणि या देणगी रूपातून सर्वांच्या सहकार्यातून हे मंदिर उभं राहिलं। आता खंडोबाचं मंदिर म्हटलं की दीपमाळ आवश्यक आहे आणि मग तो एक मनोदय आमचा होता। पूर्वीच्या कालखंडात आमच्याकडे दीपमाळ नव्हती, मग नेवास्याचे आम्ही कारागीर ठरवले आणि जवळपास 2 लाख रुपयाला दीपमाळ आणि दगडी तुळशी वृंदावन अशा प्रकारचं नियोजन या आमच्या सर्व मंडळींच्या माध्यमातून करण्यात आलं आणि काल ग्रामप्रदक्षिणा आणि देवतांना आवाहन या माध्यमातून आमची मिरवणूक या मंदिरापासून सुरू झाली आणि हनुमान मंदिर मार्गे एस टी स्टँडवरून आम्ही शिवाजी चौकामधून पुन्हा या मंदिरापर्यंत आलो। मंदिराच्या या प्रदक्षिणेचं मिरवणुकीचं स्वरूप असं होतं की पाठीमागच्या बाजूला रथ होता आणि त्या रथामध्ये सर्व कलश ठेवलेले होते। त्याच्याबरोबर त्या ठिकाणी ज्यांची खंडोबावर भक्ती होती त्यांच्या त्या ठिकाणी देखावा तयार केला होता। त्याच्यामध्ये जिवंत देखाव्यामध्ये खंडोबाची एक देवांची प्रतिमा तयार केलेली होती। त्यानंतर लहुजी वस्ताद साळवे आणि उमाजीराजे नाईक यांचे देखील त्या ठिकाणी
जिवंत अशा प्रकारचा देखावा सादर करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्यांनी अगदी काशीपासून तर रामेश्वरापर्यंत अशा सगळ्या प्रकारे मंदिरांचा जीर्णोद्धार केला, त्यांचा देखील पुण्यस्मरण करण्याचा आम्ही या निमित्तानं प्रयत्न केला. आणि त्याच्यापुढे कलश घेऊन सगळ्या महिला उभ्या होत्या. मध्यभागी भगवंताची खंडोबारायाची पालखी होती आणि त्याच्यापुढे आपण एक रथ बनवला होता. ह्या वर्षीचं जे वर्ष आहे ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचं द्विशताब्दी जन्मोत्सवाचं हे वर्ष आहे. त्याचं औचित्य साधून आम्ही त्यांची शाळा दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा देखील त्या ठिकाणी महात्मा फुले आणि सावित्रीबाई या दोघांचा जिवंत देखाव्याच्या रूपानं ते सादर करण्याचा प्रयत्न केला. आणि पुढे आमचं ढोल लेझिम पथक होतं, वाजंत्री होते. पारंपरिक पद्धतीनं ही भंडार खेळत आम्ही नारायणगावमध्ये जेजुरी निर्माण करण्याचा छोटासा प्रयत्न केला. आणि या सर्व गोष्टीला वरुण राजानं आम्हाला खऱ्या अर्थानं शुभाशीर्वाद दिला. गेले अनेक दिवस आपण पावसाची वाट पाहत होतो, परंतु थेंब देखील पडत नव्हता. आणि आमची मिरवणूक स्टँडवरून या ठिकाणी निघाली. कोल्हे मंडळी स्टँडवरून हल्ले आणि पावसाला सुरुवात झाली. धो पाऊस होत असताना सुद्धा आबालवृद्ध कुणीही मिरवणुकीतून हल्ला नाही. आणि अतिशय मनोभावे भक्तिमय वातावरणामध्ये या खंडेरायाचा हा पालखी सोहळा संपन्न झाला. आणि आज सकाळी आमचे पुरोहित काका माऊली काका श्रीवत आणि सोपान काका श्रीवत यांच्या माध्यमातून या ठिकाणी पौरोहित्य संपन्न झालं. आमचे गुरुवर्य जुन्नर तालुक्याचं वारकरी संप्रदायाचं भूषण एक त्यागमूर्ती व्यक्तिमत्व हबप सुदाम महाराज बनकर यांच्या हस्ते देवाची चलप्राण प्रतिष्ठापना आणि कलशारोहण करण्यात आलं. आणि आता थोड्याच वेळात होमाची पूर्णाहुती होईल. यानंतर या महाराष्ट्रातला डॉक्टर अमोल कोल्हे संसदरत्न खासदार शिरूर लोकसभा ज्यांनी राजा शिवछत्रपती स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे आणि क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या भूमिका नुसत्या वटवल्या नाहीत, तर त्या मालिकांना न्याय देण्याचं काम, त्या मालिका लोकांपर्यंत हे युगपुरुष पोहोचवण्याचं खऱ्या अर्थानं काम आमच्या बंधूंनी केलं. त्यांचा महाराष्ट्रातला ही मालिका झाल्यानंतरचा पहिला नागरी सत्कार आम्ही मंडळींनी आयोजित केलेला आहे. आणि थोड्याच वेळात त्यांचं देखील या ठिकाणी पुनरागमन होणार आहे. आणि अशा प्रकारे हा सोहळा आता या ठिकाणी पूर्णाहुतीने संपन्न होणार आहे. धन्यवाद.